किंवा अल्टरनेट फ्युएलवर असल्या पाहिजेत किंवा मग हायब्रिड असल्या पाहिजेत, या दृष्टीने आपण करार केलेले आहेत. आणि पुढच्या काळामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम पूर्ण झाल्यानंतर आपण वॉटर टॅक्सी सुरू करू. म्हणजे नवी मुंबईचं एअरपोर्ट पासनं तर गेटवे ऑफ इंडिया पर्यंत आपल्याला वॉटर टॅक्सीने येता येईल अशा प्रकारचं प्लॅनिंग देखील या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना मागच्या वेळेस आम्ही सांगितलं होतं की ह्या सगळ्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं आम्ही इंटिग्रेशन करू. तसं आपण आता वन मुंबई ॲप तयार केला आहे. आता एका तिकिटावर आपल्याला मेट्रो, मोनो, सबर्बन रेल्वे, बस याच्यात फिरता येतं. आता हे इंटिग्रेशन पूर्ण MMR रिजनला आपण लागू करणार आहोत. आणि हे जे वॉटर ट्रान्सपोर्ट आहे तेही याचा भाग आहे. त्यामुळे वॉटर टॅक्सीमध्येही त्याच तिकिटावर आपल्याला बसता येईल अशा पद्धतीनं आपण त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि म्हणून मुंबईकरांचं जीवन हे ट्रान्सपोर्टेशनशी खूप निगडीत आहे. त्यांचा खूप वेळ हा ट्रान्सपोर्टेशनमध्ये जातो. त्यातनं आपण एक प्रकारे त्यांना मुक्ती देतो. आपल्याला माहिती आहे त्यासोबत रोडचं जे एक्सपान्शन आपण करतो. मागच्या काळामध्ये आपण आता बांद्रा वर्सोव्याचं काम पूर्ण करत आणलंय. वर्सोव्यापासनं दहिसर, दहिसरपासनं विरार अशा प्रकारची लिंक आपण करतोय. ठाण्यापासनं बोरिवलीपर्यंत, मुलुंडपासनं गोरेगावपर्यंत बोगद्यांची कामं आपण सुरू केलेली आहेत. आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आपण जे ऑरेंज गेट आहे त्या ठिकाणी आपण एक बोगदा करतोय. या बोगद्यामुळे ईस्टर्न फ्रीवेवरनं आपण जेव्हा खाली उतरतो तेव्हा जो ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकमधनं आपल्याला सूट मिळणार आहे. आपला ईस्टर्न फ्रीवे जो छेडानगरला संपलेला आहे तो आता ठाण्यापर्यंत, पुढे ठाण्यापासून फाउंटन पर्यंत आपण त्या ठिकाणी नेणार आहोत. ज्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेसवे हा पूर्णपणे त्या ठिकाणी डिकंजेस्ट होताना आपल्याला दिसणार आहे. यासोबत आपण आता कुर्ल्यापासनं घाटकोपर पर्यंत एक 4.5 किलोमीटरचा ब्रिज करतो, ज्याच्यामुळे घाटकोपरची कनेक्टिव्हिटी जी आहे ती थेट आपल्या BKC पर्यंत या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनचे जे काही वेगवेगळे विषय आपण हातात घेतले आहेत यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवे, ईस्टर्न एक्सप्रेसवे, ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी हे सगळं डिकंजेस्ट आपण करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की शिवडी ते वरळी पूल या वर्षीच आपण पूर्ण करणार आहोत. त्यामुळे कुठल्याही भागातल्या व्यक्तीला कुठल्याही भागात जायचं असेल, नवी मुंबई एअरपोर्टला जायचं असेल तरी देखील एक सीमलेस अशा प्रकारची व्यवस्था रस्त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि अर्थातच शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जे आम्ही कॉन्क्रीट रोड करण्याचा निर्णय घेतला त्याचा एक टप्पा संपत आलाय, दुसरा टप्पा चालू आहे. हे रस्ते असे बनतायत की हे रस्ते बनल्यानंतर पुढचे 30-40 वर्ष त्या रस्त्यावर कधीच खड्डा पडणार नाही. खड्डेमुक्त मुंबईकडे जाण्याचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. यासोबत महिलांकरता देखील अनेक योजना आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत की ज्या योजनाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की आत्ताच शिंदे साहेबांनी सांगितलं आपल्या बेस्टच्या बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये 50% कन्सेशनमध्ये प्रवास करता येईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतो आहोत. आणि त्यासोबत या मुंबईतल्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींना महानगरपालिकेच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये आपण काही प्रशिक्षण दिलं आहे, काही त्यांना घरकामाकरता शिलाई मशीन्स असतील, वेगवेगळ्या इक्विपमेंट दिले आहेत. आता त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत मागच्या काळात एक आम्ही प्रयोग करून पाहिला आणि मुंबई बँकेच्या वतीनं आमच्या दरेकरांनी आपल्या या लाडक्या बहिणींना सरकारच्या योजनेतनं 1 लाखापर्यंतचं लोन हे बिनव्याजी दिलं आणि त्यातनं काही महिलांनी चांगले उद्योग सुरू केले. आता आम्ही असं ठरवलेलं आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईच्या सगळ्या लाडक्या बहिणींना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे त्यांना आपला रोजगार उभा करता येईल आणि स्वयंरोजगारातून समृद्धीकडे किंवा लाडक्या बहिणीकडनं लखपती दिदीकडे अशा प्रकारचा जो त्यांचा प्रवास आहे तो प्रवास आपण या ठिकाणी करणार आहोत. यासोबत आपल्याला कल्पना आहे की या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सी आम्हाला आणायची आहे. याच्या कारभारामध्ये ट्रान्सपरन्सी आणायची आहे. आता पुढच्या काळामध्ये बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हलमध्ये आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मचा उपयोग करणार आहोत की ज्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला 24 तासात कधीही अप्रुव्हल करता जाता येईल आणि DCR आणि DP
आणि जिओस्पेशियल डेटा या सगळ्याचा उपयोग करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मॉडेलच सांगून देईल की याच्यामध्ये काय बरोबर आहे, काय चूक आहे, काय बदल केला पाहिजे. एक प्रकारे ह्युमन इंटरव्हेन्शन आम्ही कमी करतो आहोत आणि मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सी आणतो. तसंच प्रोजेक्ट्सच्या कॉन्करंट ऑडिटची एक सिस्टीम आम्ही उभी करणार आहोत, जेणेकरून कॉस्ट ओव्हररन किंवा अनेक वेळा वाढीव कॉस्ट या सगळ्या गोष्टींवर आळा आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शिता आणण्याकरता एक योजना आम्ही तयार केली आहे आणि त्यातनं हा कारभार देखील आम्ही पारदर्शी त्या ठिकाणी करणार आहोत.